4 मार्च 2025 वॉशिंग्टन डीसी मध्ये अमेरिकन काँग्रेसचं संयुक्त अधिवेशन सुरू होतं. व्यासपीठावर उभं राहून डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत ग्रीनलँड घ्यावंच लागेल. पुढे 14 जानेवारी 2026 ला त्यांनी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या परराष्ट्र मंत्र्यांना निरोप धाडला. ग्रीनलँड हा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यावर पूर्णपणे आमचाच अधिकार हवा. इतकंच नाही तर इशारा म्हणून त्यांनी व्हेनेझुएलाचं नाव घेतलं, ज्याचे अध्यक्ष मादुरो यांना अमेरिकेने अक्षरशः उचलून नेलं होतं. याचा अर्थ स्पष्ट होता, जर प्रेमानं मिळालं नाही तर बळाचा वापर होईल. पण ग्रीनलँडमध्ये असं आहे तरी काय? ट्रम्प एका बेटासाठी जगाला युद्धाच्या दरीत लोटायला का तयार आहेत? आणि यामुळे 76 वर्षांपासून जगात शांतता राखणारी नाटो ही संघटना मोडकळीस येणार का, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. जर जगाच्या नकाशावर तुम्ही ग्रीनलँड पाहिला तर उत्तर अमेरिकेच्या डोक्यावर बसलेला एक पांढरा बर्फाचा तुकडा दिसतो. भौगोलिकदृष्ट्या तो अमेरिकेजवळ आहे, पण राजकीयदृष्ट्या तो युरोपमधील डेन्मार्क या देशाचा भाग आहे. सुरुवातीला ही एक वसाहत होती, पण 1953 मध्ये ते डेन्मार्कच्या राज्याचा एक अविभाज्य भाग बनले. आज ग्रीनलँड पूर्णपणे गुलाम नाहीये, तर स्वायत्तता आहे. म्हणजे त्यांचे स्वतःचे कायदे, स्वतःचे सरकार आणि स्वतःची संसद आहे. फक्त संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे डेन्मार्क सांभाळते. पण आता याच 800 वर्षांच्या नात्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प नावाचा एक अडथळा आलाय. पण ग्रीनलँड एवढं महत्वाचं काय? तर त्यामागे 3 मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे खनिज संपत्ती. ग्रीनलँडमध्ये सोने, तांबे, हिरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रीनलँडच्या बर्फाखाली जगातील सर्वात जास्त रेअर अर्थ मिनरल्स आहेत. आज तुमचे स्मार्टफोन, इलेक्ट्रिक गाड्या आणि प्रगत लष्करी शस्त्रे बनवण्यासाठी या खनिजांची गरज लागते, ज्यावर सध्या चीनची मक्तेदारी आहे. ग्रीनलँड ताब्यात आला तर अमेरिका चीनवरचं अवलंबित्व संपवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आर्क्टिक महासागरात ग्रीनलँडचं स्थान असं आहे की तिथून रशिया आणि चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवणं सोपं जातं. रशिया आर्क्टिक भागामध्ये आपली लष्करी ताकद वाढवतोय, तर चीन ग्रीनलँडमध्ये मोठी गुंतवणूक करून तिथं आपलं पाय रोवण्याचा प्रयत्न करतोय. ट्रम्पना अशी भीती आहे की जर अमेरिकेने ग्रीनलँड घेतला नाही तर चीन अमेरिकेच्या दारात येऊन बसेल. तिसरं म्हणजे हवामान बदलामुळे ग्रीनलँडचा बर्फ वितळतोय. यामुळे भविष्यामध्ये तिथे नवनवीन व्यापारी मार्ग खुले होतील. जो ग्रीनलँडवर राज्य करेल तो भविष्यातील जागतिक व्यापारावर नियंत्रण ठेवेल. त्यामुळे ग्रीनलँड मिळवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरूच आहेत. बरं, ट्रम्प हे काय पहिलेच राष्ट्राध्यक्ष नाही आहेत की ज्यांनी ग्रीनलँडची मागणी केली. 1867 मध्ये अमेरिकेने पहिल्यांदाच विचारणा केली होती. परत दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी सुद्धा डेन्मार्कला $100 दशलक्ष सोनं देऊ केलं होतं, पण डेन्मार्कने ते घेतलंच नाही. 2019 मध्ये ट्रम्प यांनी परत हा विषय काढला, तेव्हा डेन्मार्कच्या पंतप्रधान यांनी याला मूर्खपणाचं म्हटलं. 2026 मध्ये आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी एकतर डील करा किंवा आम्ही कडक पावलं उचलतो असा इशारा दिलाय. अशा वादाच्या ठिकाणी एंट्री होते ती नाटोची. नाटो म्हणजे 32 देशांची अशी एक संघटना जी एकमेकांच्या रक्षणाची शपथ घेते. डेन्मार्क आणि अमेरिका हे दोघेही नाटोचे सदस्य आहेत. नाटोचा नियम असा आहे की एकावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला. आता प्रश्न असा आहे की जर अमेरिका ग्रीनलँड मिळवण्यासाठी डेन्मार्कवर दबाव टाकला किंवा लष्करी कारवाई केली तर नाटोचं काय होणार? तर तज्ज्ञ असं म्हणतात की ट्रम्प हे नाटोसाठी शेवटचा खेळा ठरू शकतात. 76 वर्षांपूर्वी रशियाच्या धाकामुळे बनलेली ही संघटना आता अमेरिकेच्याच विस्तारवादी धोरणामुळे विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. आणि जर नाटो विस्कळीत झाली तर रशियाला युरोपमध्ये शिरकाव करायला मोकळं रानच मिळेल. त्यामुळे जर अमेरिकेने डेन्मार्कवर हल्ला केला तर नाटोचे इतर देश कोणाची बाजू घेणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. डोनाल्ड ट्रम्प इतक्यावरच थांबले नाहीयेत. तर जर डेन्मार्कने ग्रीनलँड विकायला नकार दिला तर डेन्मार्कच्या सर्व वस्तूंवर अमेरिका 10% टॅरिफ लावेल, जे 1 जून 2026 पर्यंत 25% वाढवलं जाईल अशी धमकी दिली. इतकंच नाही तर जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, नॉर्वे, स्वीडन यांसारख्या बड्या देशांना सुद्धा टॅरिफची धमकी दिली. थोडक्यात हा सगळा गेम ट्रम्प स्वतःला अर्थात अमेरिकेला सगळ्यात वर ठेवण्यासाठी करतोय. पण यावर जगात वेगवेगळ्या देशांकडून निषेध व्यक्त केला जातोय. नाटो सारख्या संस्था संपवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे असे सगळे देश म्हणतात. यावरच आता 21 जानेवारी 2026 ला स्वित्झर्लंड मधल्या दावोस इथं ट्रम्प यांनी आपला सूर थोडा मवाळ केला होता. त्यांनी असं म्हटलं की ते लष्करी बळाचा वापर करणार नाहीत. त्यामुळे सध्या तरी ग्रीनलँड अमेरिकेची 51वी स्टेट होण्याची शक्यता फार कमी आहे. पण ट्रम्पचं तिथे आपली दादागिरी आणि गुंतवणूक वाढवून पडद्यामागून ताबा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प यांची ही पावलं योग्य आहेत का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.